मित्रांनो डबल हिंद केसरीचा खिताब ज्यांच्या नावावरती असं एकमेव समालोचक की डबल हिंद केसरी म्हणजे मित्रांनो सुनील गावस्कर पुरस्कृत, नारायण राणे पुरस्कृत असा सन्मान तुम्ही ज्यांचा पाहताय असा डबल हिंद केसरी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो महागुरु MD गडगेसर यांच्यासाठी. निवेदक क्षेत्रातील बेताज बादशाह गेली कित्येक वर्षे समालोचन तुम्ही पाहताय आणि त्यांच्या तालीममध्ये सर्व छोटे छोटे खरंतर समालोचक घडले असा डबल हिंद केसरी महागुरु MD गडगेसरांचा हा शुभ सन्मान. त्याच्यानंतर वैभव पाटील वैभव बोपी यांचा झालाय संदेश यावा आई इक्वेर इव्हेंट यस पंच. त्याच्यानंतर सुनील तांडेल आणि सँडी पालकर. महागुरु शाल घ्या जरा बघा त्यांचा आज जॅकेट किती सुंदर. चला तिन्ही पंच या लगेच. सर्व टीमला विनंती असेल आपण यावं या ठिकाणी. सर्व टीम लगेच या. सोय तंडाईच्या तारा सुनील यावं. सुनील तांडेल, सँडी पालकर, सत्यवान काकडे तिन्ही पंच या. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल सुनील तांडेल. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल सुनील तांडेल की झिम्बाब्वे टीमचा तेज गोलंदाज बनून ज्यांची ओळख आपण खऱ्या अर्थानं पाहतो. चला सर्व कोपली टीमचे खेळाडू पप्पू सर्व तुमचे खेळाडू या. तर आपण या ठिकाणी पाहतो मित्रांनो सत्यवान काकडे आदई यांचा सन्मान. त्याच्यानंतर पुढचा सन्मान मित्रांनो ओ लाल दुपट्टे वाली तेरन नाम तो बता चंकी पांडे आणि गोविंदाचा फॅन मित्रांनो सँडी पालकर यांचा सन्मान. त्यांना भरपूर प्रचंड मेहनत असते मित्रांनो. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अगदी पनवेल तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आणि संपूर्ण रायगडमध्ये ज्या ज्या ठिकाणी ए लॉट्स जेव्हा कमी पडतं तेव्हा एकच नाव कमी तिथे आम्ही रॉकस्टार प्रवीणजी गायकर यांचा शुभ सन्मान इथे होते. थँक्यू रॉकस्टार. ही स्पर्धेला खूप यशस्वी तुम्ही पार पाडली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. पाचशा म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो ते नितीन डीजे यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. तर सर्वांचा मनापासून आभार. जर एखादा कोणाचं नाव चुकून राहिलं असेल किंवा स्वागत राहिलं असेल तर आम्ही शाब्दिक सुमनाने करायला तुमचं आम्ही स्वागत करतो. रोशन शेठ पाटील, संतोष शेठ पाटील आणि संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ यांच्या वतीनं. तर आता आपण बक्षीस समारंभाकडे वळूया मित्रांनो. तर फायनलच्या मॅन ऑफ द मॅचचा हिरो तर ऋतिक पाटील ठरलेत फायनलच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. आकाश शेठ कातारा, देवीदास शेठ खकाल आणि त्यांच्या समेत प्रदीपबाई पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी ऋतिकला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन इथे फायनलची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन इथे सन्मानित करण्यात यावं. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो ऋतिकसाठी. सर्व टीमला विनंती असेल भिंगार क्रिकेट संघ, नेवाली क्रिकेट संघ, त्याच्यानंतर वडवली, वाकडी, वाल क्रिकेट संघ आणि कोपली संघ सर्वांनी यावं. अभिनंदन ऋतिक सामन्याचा सामनावीर. तर त्याच्यानंतर आपण पुढचं पारितोषिक देऊया स्पर्धेतील बेस्ट फिल्डर. बेस्ट फिल्डर या स्पर्धेमध्ये ठरलाय ज्यासाठी आपण बेस्ट फिल्डर साठी रोहित आय थिंक स्पोर्ट्स सायकल आहे बघा मित्रांनो. स्पोर्ट्स सायकल
ही सायकल आम्हाला खऱ्या अर्थानं दिली गेली आहे ते सुरेश शेठ पाटील यांच्या वतीने ही सायकल आम्हाला दिली गेली आहे. तर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट प्रथमतः ही ट्रॉफी आणि सायकल वितरण करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. तर अंकुश शेठ पाटील साहेब, आकाश शेठ, सर्वांना विनंती असेल आपण या ठिकाणी यावं. रोशन शेठ आपण देखील जॉईन व्हा या ठिकाणी. तर या स्पर्धेतील आमदार चषकातील बेस्ट फिल्डर अर्थातच गौरी स्पोर्ट्स नेवाली क्रिकेट संघाचा पार्थ ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने 6 कॅचेस पकडले या स्पर्धेमध्ये. पार्थ यावं ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. आणि खऱ्या अर्थानं 100 कॅच देखील पाहिलीत, परंतु खऱ्या अर्थानं इम्प्रेसिव्ह देखील केलं आम्हाला साहिल यानं, की ज्याने एक झेल षटकार दमदार अडकवला होता तोही देखील हकदार आहे, परंतु पार्थने दमदार कामगिरी केली. आणि साहिल आपल्याला विनंती, साहिल आपण देखील यावं त्याच्यासोबत, कारण तुम्ही देखील चांगली फिल्डिंग केली आहे. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. अंकुश शेठ यावं, आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी द्यावी. तर या ठिकाणी पार्थ ठरलेत या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, अभिनंदन. त्याच्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट स्पर्धेतील बेस्ट बॉलर ज्याने 5 ओव्हरमध्ये 30 धावा दिल्या आणि 9 गडी बाद केलेत तो कर्तेश्वर मोठे भिंगार क्रिकेट संघाचा प्रतीक घोगरे ठरलाय स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. अंकुश शेठ आपण यावं समोर या ठिकाणी. गोलंदाज अभिनंदन. प्रतीक स्पोर्ट्स सायकल जे आम्हाला रोहित पाटील यांचे सासरी बुवा रवी शेठ नाईक बामणडुंगरी यांच्या वतीने 2 सायकल आम्हाला पुरस्कृत करून दिल्या गेल्या आणि स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरला प्रतीक घोगरे. त्याच्यानंतर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट अर्थातच ज्या खेळाडूने जवळजवळ 26 बॉल फेस केले, षटकार जास्त चौकार जास्त, एकेरी दुहेवर जास्त लक्ष देत नाही मित्रांनो, तोही सिरीजच्या रेसमध्ये होता. 4 खेळाडू होते, रोहित होता, रोशन होता, त्याच्यानंतर धीरज होता, सुकेश भोपी होते. 4 खेळाडूंकडे नजरा होत्या, परंतु त्यातून बेस्ट बॅट्समन ठरलाय घरच्या मैदानावरती दमदार कामगिरी करणारा रोशन शेठ पाटील. 12 किंग, 6 षटकार त्याने ठोकले त्या स्पर्धेमध्ये आणि 84 धावा त्याने बनवल्या. एकदा जोरदार टाळ्या. 11 षटकार त्याने ठोकले त्या स्पर्धेमध्ये, जोरदार टाळ्या. त्याच्यानंतर स्पर्धेतील आता वैयक्तिक पारितोषिक जाऊया, जी प्रत्येक संघाला प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ आणि पंचम, षष्टम हे पारितोषिक दिले जातील. प्रथमतः आपण 6वं प्राइज देऊया, षष्टम प्राइज. आणि या स्पर्धेतील षष्टम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी. त्यांचे कॅप्टन, त्यांचे खेळाडू आणि त्यांचे सर्व स्वयंसेवकांना विनंती करतो की आपण लगेचच यावं. अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ, आकाश शेठ कातारा, देवीदास शेठ ककाल आणि प्रदीप शेठ यांना विनंती करतो की आपण यावं. अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ लगेचच या. आणि नाना शेठ पाटील माजी सरपंच यांनी पुरस्कृत केलेला संघ. आणि त्याच्यानंतर मी नामदेव मस्कर साहेब माजी सरपंच, भरत पाटील एकेकालचा मित्रांनो दिग्गज खेळाडू नवनाथ पाटील लेफ्ट हँडर फलंदाज यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते ही षष्टम क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी आपण स्वीकारावी. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. बोला गावदेवी माते की. तर स्पर्धेतील या ठिकाणी षष्टम क्रमांकाचा मानकरी ठरलाय अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी. या स्पर्धेमध्ये सुवर्ण अक्षराने आपलं नाव कोरलं. ज्या पद्धतीने कोपरोली संघ जिंकत नव्हता तसा वाकडी संघ जिंकत नव्हता, परंतु दोन्ही संघ चषकाचे खऱ्या अर्थाने मानकरी झाले, अभिनंदन. त्याच्यानंतर 5th प्राइज जय.
त्याच्यानंतर 5th प्राइज स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाल क्रिकेट संघ ठरलाय या स्पर्धेतील पंचम क्रमांकाचा मानकरी आणि ही ट्रॉफी वितरण करण्यासाठी तर राजेश शेठ कातारा यांना विनंती करतो, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आपण यावं. राजेश शेठ कातारा आपण यावं. धनाजी बुवा आपण देखील यावं. तर या ठिकाणी आपण पंचम क्रमांकाचा पारितोषिक देऊया स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाल क्रिकेट संघाला. आणि या सर्व ट्रॉफ्या पुरस्कृत केल्या त्या नरेश शेठ पाडी साहेब माजी सरपंच यांच्या वतीने या सर्व ट्रॉफ्या आपण या ठिकाणी पाहतो. यस थँक्यू डीजे. त्याच्यानंतर चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी तर राजेश शेठ कातारे यांना विनंती करतो की आपण यावा आणि आपल्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी विद्यमान सदस्य आदई नेवाली आदई बाबनजे ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत मित्रांनो आणि दादा सरकार म्हणून त्यांची ओळख. तर धनाजीभाऊ मस्कर यांना विनंती करतो आपण देखील यावं. आमचे दूध पापेश कंपनीचे फिक्स कर्मचारी आपण देखील जॉईन व्हा. तर थँक्यू डीजे. तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो कर्तेश्वर मोठे विंगार क्रिकेट संघ. दरवर्षीप्रमाणे एक ट्रॉफी या स्पर्धेतून नक्कीच घेऊन जातो. डे असो नाहीतर नाईट असू द्या, नेहमीच या संघाने आपली छाप सोडली अर्ण मैदानावरती आणि तो संघ ठरलाय कर्तेश्वर मोठे विंगार 4th प्लेस. त्याच्यानंतर 3rd प्राइज तर 3rd प्राइज या स्पर्धेमध्ये ठरलाय तो संतोष शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स गावदेवी क्रिकेट संघ कोपरुली घरच्या मैदानावरती ठरलाय तृतीय क्रमांकाचा मानकरी. जोरदार टाळ्या मित्रांनो. या क्या बात आहे. तर बघा वैयक्तिक रोहित जी पारितोषिक होती आपण दिलेत, परंतु एक सरप्राईज पारितोषिक रोहित जो सरप्राईज पारितोषिक तो आपण देऊया की ज्या खेळाडूसाठी अंकुश शेठ पाटील यांच्या वतीनं सरप्राईज देणाऱ्या खेळाडूसाठी हा कॅश प्राईज होता. वैयक्तिक पारितोषिक आम्ही दिली आणि तो सरप्राईज खेळाडू ठरला या स्पर्धेतील तो स्कायरा 11 यंगस्टर वाल क्रिकेट संघाचा ज्याने 3 धावा वाचवल्या तो ठरलाय सुजल घरात. 3 बॉलमध्ये 3 धावा वाचवल्या तो सुजल यावा हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी. लगेच यावा. दमदार यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं कामगिरी केली. सरप्राईज गिफ्ट होतं मित्रांनो आणि कूलर त्याच्यासाठी दिलं जाईल. तर अभिनंदन. या ठिकाणी सुजल ठरलेत ज्याने 3 बॉलमध्ये 3 धावा वाचवल्या आणि अंकुश शेठ पाटील यांच्या वतीने हे पारितोषिक खऱ्या अर्थानं देण्यात आलंय. धन्यवाद डीजे. त्याच्यानंतर 2nd प्राइज या स्पर्धेमध्ये रनरअप ठरला या स्पर्धेमध्ये तो गौरी स्पोर्ट्स 11 नेवाली क्रिकेट संघ. त्यांचे कॅप्टन त्यांचे खेळाडू आणि त्यांच्या व्यवस्थापकांना आम्ही विनंती करतो की आपण ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी यावं. राजेश शेठ कातारा गौरी स्पोर्ट्स नेवाली ठरला या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी. धन्यवाद डीजे. मुकेश शेठ कातारा असतील आमचे गावदेवी डाबा मालक. आकाश शेठ कातारा यांना विनंती असेल देवीदास शेठ शाकाल उर्फ ककाल आपण देखील यावं ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. सह्याद्री डाबा मालकचे ओनर आहेत मित्रांनो, अगदी जॉली माणूस आहेत ते. तर या ठिकाणी या बो यावं. धनाजी भाऊ आपण देखील जॉईन व्हा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. अजित पाहू शकाल 40+ मास्टर. आकाश शेठ कातारा यावा आपण. देवीदास शेठ आपण. प्रदीप शेठ आपण यावा. मुकेश भाई आपण देखील यावा. 40+ मास्टर सर्व या ठिकाणी आपण पाहतो मित्रांनो.
अभिनंदन. त्याच्यानंतर या स्पर्धेतील ज्यांनी सुवर्ण अक्षराने खऱ्या अर्थानं नाव कोरला, परंतु एका वेळेस खऱ्या अर्थानं 2 बॉलमध्ये 10 धावांची गरज असताना काही वर्षापूर्वी विशालने तो सामना गमावला होता, परंतु त्याची पुनरावृत्ती होऊन दिली नाही आणि शेवटी आमदार चषकामध्ये चेंज द गेम वडवली ब संघ, अर्थातच तन्वी 11 जॅक तरे अंजुरी यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहताय. तन्वी 11 चेंज द गेम वडवली ब संघ ठरलाय या स्पर्धेतील चॅम्पियन. रोख रक्कम 1.5 लाख त्यांना देऊन या ठिकाणी पहिल्या या स्पर्धेतून करण्यात दिलं जाईल. तर या स्पर्धेतील खऱ्या अर्थानं प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो तन्वी 11 चेंज द गेम वडवली ब संघ, जॅक तरे अंजूर संघाचे पुरस्कर्ते मित्रांनो. जॅक तरे यांनी पुरस्कृत केलेला संघ. अभिनंदनच्या तन्वी 11 चेंज द गेम वडवली ब संघ या स्पर्धेमध्ये ठरलाय चॅम्पियन. डीजे धन्यवाद डीजे. तर या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं ठरलाय चॅम्पियन तो म्हणजे तन्वी 11 चेंज द गेम वडोली क्रिक संघ. 1.5 लाख प्रथम क्रमांक. त्याच्यानंतर आता आपण बघा बाईक वितरण करणार आहोत मित्रांनो. बाईक वितरण सोहळा करणार आहोत. प्रथमतः बाईकरमॅन खेळाडूसाठी आम्ही सूचना पोहोचवतो की ज्या खेळाडूला बाईक मिळेल त्याचे 15,000 या ठिकाणी कपात केले जातील आणि बरोबर 15 दिवसामध्ये तुम्हाला ती बाईक नावावर करायची ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. जर तुम्ही 16वा दिवस घेतला तर मात्र तुमच्या अडचणीमध्ये वाढ होईल, याची आपण नोंद घ्या. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आता बाईक वितरण सोहळ्यासाठी आपण खाली जाऊया. तर प्रथमतः आपण देऊया पारितोषिक. मुगली थोडं आपण थांबा. तर मॅन ऑफ द सिरीज तर प्रथमतः आपण DEF या ग्रुप मधून खऱ्या अर्थानं बाईक देणार आहोत मित्रांनो. आणि या स्पर्धेमध्ये मालिकावीर या स्पर्धेमध्ये प्रथमतः आपण मालिकावीर देऊया DEF या पोल मधून. खऱ्या अर्थाने या रेसमध्ये जवळजवळ 4 खेळाडू होते, त्यांची वर्णी लागली होती. आणि मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की अंकुश आपण देखील यावं, सर्व मान्यवर यावं. ही मालिकावीरची बाईक जी आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली ते चिपले ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि कोपरोली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि स्पर्धेचे आनबान शान रमेश शेठ पाडी साहेब यांनी पुरस्कृत करून दिलेली ही बाईक. आणि या स्पर्धेमध्ये DEF पोल मधून मित्रांनो 4 खेळाडू होते. एक होता धीरज कातारा, दुसरा सुकेश भोपी, तिसरा रोशन पाटील, चौथा रोहित पाटील. परंतु या स्पर्धेमध्ये ज्याने पहिलं स्वप्न साकार केलंय जवळजवळ 104 पॉइंट्स, तो या स्पर्धेमध्ये मालिकावीरचा मानकरी ठरला. रोहित अवघ्या 9 धावाने मागे राहिला. तो अमोल ॲक्वा, नानाशेठ पाटील माजी सरपंच यांनी पुरस्कृत केलेला अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघाचा. गेली 20 वर्षे तुम्ही त्याचा क्रिकेट पाहता. सुकेश भोपी ठरलाय या स्पर्धेतील मालिकावीर. हिरो बनायचा शौकच नाही, विलन वाली स्टाईल आहे. अरे हिरो बनायचा शौकच नाही, विलन वाली स्टाईल आहे. याची हिट हाय रे स्टोरी, याची हिट हाय रे स्टोरी.
धन्यवाद डीजे. आणि बघा या ठिकाणी प्रदीपभाई पाटील आमचे आगरी कोली कराडी संघर्ष समिती पनवेल तालुका अध्यक्ष यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं एक हेल्मेट दिलं जाईल. कॅमेरा समोर थोडं फक्त साईड लावा. प्रदीपभाई आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हेल्मेट खऱ्या अर्थानं या ठिकाणी देण्यात. सुकेश जेणेकरून हे बाईक सोबत तुम्ही हेल्मेट देखील सातत्याने वापरा. आणि प्रथमतः सुकेशला आपण मित्रांनो 20 वर्ष क्रिकेटमध्ये झाली आणि आज तो बायकर मॅटर. सुकेश किती आनंद आहे आपल्या या बाईक मिळाल्याबद्दल, या स्पर्धेबद्दल? खुश आहे मी. पहिलीच बाईक आहे. याच्या अगोदर 2 जवळपास गेलो होतो मी, पण गमावली ती बाईक. खेळता नाही आलं मला. 3 रनांसाठी एकदा गेलेले, एकदा 10 रनसाठी मागे पडलो होतो. आणि मी जे क्रिकेट खेळायला सुरुवात केली, आपले पायात त्यावेळेला चप्पल पण नसायची, खिशात पैसे नसायचे. भरत पाटीलला मी बघून शिकलोय आणि त्यांनाच बघून शिकलोय म्हणून मी त्यांना घरी होते आणि जसं मला कन्फर्म झालं का बाईक मला मिळणार आहे, मी त्यांना घरून बोलवलंय आणि सर्व शिकलोय ते भरत पाटीलमुळे शिकलोय. आणि टीमचा पूर्ण सपोर्ट चांगलाच आहे. आदेश, अक्षय, हनुमान, इवन सर्वच. आणि सपोर्टर सुद्धा नवनाथ असतील, प्रवीण तू सुद्धा आहे. सगळेच पोरं चांगलेच सपोर्ट करतात. आणि माझं स्वप्न नाही, पूर्ण टीमचं स्वप्न पूर्ण झालंय आणि पूर्ण गावाचं स्वप्न पूर्ण झालंय. आणि आयोजकांचे पण खूप 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 आभार. आणि रोहित रोशनचं काय बोलेल तेवढंच कमी आहे. रोशनचा तर कॉन्टॅक्ट मध्ये नसतो मी, पण रोहित सारखा कॉल करत असतो. रोहित न सांगता एंट्री नेहमीच, आणि चांगला त्याचा सपोर्ट पण चांगलाच असतो. थँक्यू. क्या बात आहे. सुकेश पोपी ठरलेत या स्पर्धेतील DEF पोल मधून मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज. हिरो बनायचा शॉकच नाही, विलन वाली स्टाईल आहे. अरे हिरो बनायचा शॉकच नाही, विलन वाली स्टाईल आहे. याची हिट हाय रे स्टोरी, याची हिट हाय रे स्टोरी. अरे दुनिया सारी फिदा है आमच्या सुके दादावरी. अरे दुनिया सारी फिदा है. यस, धन्यवाद डीजे. त्याच्यानंतर आता आपण जाऊया ABC या पोल मधून मालिकावीरचा पारितोषिक वितरण करण्यासाठी. आणि या स्पर्धेमध्ये ABC पोल मधून ठरलाय चेन्सी गेम वडवली, अर्थातच तन्वी 11 वडवली ब संघाचा कमलेश उर्फ कावा. 121 धावा त्याने ठोकल्या या स्पर्धेमध्ये आणि तो ठरलाय या स्पर्धेतील ABC पोल मधून मालिकावीर. तर अभिनंदन कमलेश, रिअली व्हेरी वेल परफॉर्मन्स. कमलेश, आयुष्यातली कितवी बाईक? 6वे. क्या बात आहे. काय सांगशील आज? खरं तर खेळू की नको कधी कधी दिवसभर थकता, परंतु या स्पर्धेबद्दल काय सांगशील? तू मगाशी उल्लेख केला होतास. ही स्पर्धा आमच्यासाठी लकीच आहे, कारण आम्ही ही दुसऱ्यांदा चॅम्पियन झालो ही स्पर्धा. आणि मागच्या वर्षी देखील आम्ही जिंकता हारलो, कारण 2 बॉलमध्ये 10 रन दिल्या होत्या आणि त्या वर्षी देखील आम्ही नक्कीच जिंकलो असतो. काय सांगशील आमचे एवन जोडी रोशनभाई आणि संतोषभाई यांच्याबद्दल? दोघांबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे, कारण एवढं मोठं आयोजन करणं साधी गोष्ट नाही. 6 दिवस